AI उठलं महिलांच्या इभ्रतीवर। सहकारी डॉक्टरनेच उगारला AI द्वारे सूड। अश्लील व्हिडिओ मागचं सत्य उघड। एका जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी एका डॉक्टरनं 2 महिला डॉक्टरांचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि त्यासाठी मदत घेतली ती AI तंत्रज्ञानाची। नॅचरोपॅथीचं सेंटर चालवणाऱ्या एका डॉक्टरनंच महिला डॉक्टरांचा अश्लील व्हिडिओ का तयार केला पाहूया। महिला डॉक्टरचा अश्लील चाळे करत असल्याचा हा व्हिडिओ आहे। पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे IP ॲड्रेस शोधला। IP ॲड्रेसद्वारे पंजाबमधून विकास शर्माला अटक केली। पैशांची गरज असल्यानं शर्माला टास्क दिल्याचं उघड झालंय। चौकशीनंतर राजीव शिंदे मुख्य आरोपी असल्याचं उघड झालं। शिंदेच्या सांगण्यावरून शर्मानं डॉक्टरांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता। या ग्रुपवर विकास शर्माकडून AI द्वारे तयार केलेले अश्लील व्हिडिओ शेअर करण्यात आले। नॅचरोपॅथी सेंटरचं लायसन्स महिला डॉक्टरमुळे रद्द झाल्यानं आरोपी राजीवनं बदला घेतला। राजेश शिंदेने काही मोबाईल्स नंबर हे त्यांनी त्यांच्याकडे पाठवले आणि त्याचा ग्रुप करायला सांगितला आणि ग्रुप केल्यानंतर राजेश शिंदेने एक अश्लील व्हिडिओ तयार केले। ते इथल्या एक डॉक्टर महिलेचे आणि एक सामाजिक कार्यकर्ता आणि एक सामाजिक पुरुष आहे त्यांचा एक व्हिडिओ तयार केला, अश्लील व्हिडिओ केला आणि तो त्याला पाठवला आणि त्यांनी मग विकास शर्मानी तो त्याच्या मोबाईलद्वारे तो ग्रुप तयार करून त्यांनी तो टाकला। डिजिटल एव्हिडन्सच्या आधारे आम्ही राजेश शिंदेना आरोपी केलेला आहे आणि त्याचा पुढचा तपास चालू आहे। राजीव शिंदे आणि विकास शर्मानं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं केलेलं हे कृत्य निश्चितच AI ची भयानकता जगासमोर आणणार आहे। AI तंत्रज्ञानाचा असा वापर वैयक्तिक गोपनीयतेवर आणि प्रतिष्ठेवर गदा आणणार आहे। हा प्रकार केवळ कायद्याच्या दृष्टीनं गंभीर नसून सामाजिक दृष्टिकोनातूनही अत्यंत चिंताजनक आहे। ओमकार कदमसह संभाजी थोरात, साम TV, सातारा।